शेवट देखील मिळवलास. कुणाला तू फॉलो करतोय? ज्या पद्धतीने तुझे षटकार आले, 4 चेंडू आणि 4 षटकार ते बघण्यासारखे होते. तुझा आवडता खेळाडू कोणता राहिलेला लहानपणापासून? आपला क्रिकेटमधला तर एबी डिव्हिलियर्स आहे आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरे आणि एबी डिव्हिलियर्स. काय म्हणशील प्रशांत शिवराम गोवारे यांच्या मेहनतीबद्दल? STMPL पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक यशस्वी आदिवासी समाजातील स्पर्धा, या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुझा अनुभव काय? ही स्पर्धा अशी अति उत्तमरित्या साकारलेली आहे. प्रशांत गोवारे साहेब आणि सचिन पडवले, अविनाश पवार नेहमीच दरवर्षी ते चांगले खूप मेहनत करतात. नक्कीच आपल्या पुढील खेळासाठी आहेत शुभेच्छा. नितेश बोनर आमच्या समवेत जोडले गेले होते. 15 चेंडूंमध्ये 39 धावांची एक अजरामर अशी खेळी त्यांनी साकारली. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि ठरलेले आहेत सामनावीर. धन्यवाद. वेलकम बॅक. यानंतर पुन्हा एकदा आपण सूरज जाधव यांना ऐकणार आहोत मायक्रोफोनवर. आमचे साथी समालोचक आहेत या स्पर्धेकरिता. त्यांचं देखील अतिशय सुमधुर असं समालोचन आपण ऐकतोय. जबरदस्त मॅच अनुभवायला मिळाले. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा तो सामना. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. फलकावर ॲक्युरेट 13 धावा परिपूर्ण आहेत. एका बाजूने नारायण स्मृती, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी शिलशेत. या सत्रातील या हंगामामधील पहिला सामना खेळत असताना आई गावदेवी शिलशेत संघाचं प्रदर्शन अतिशय दर्जेदार झालं होतं. कारण ऋषीचा जलवा आपल्याला बघायला मिळाला. 12 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च करून 4 विकेट्स. आणि ऋषीने सांगितलं की यंदाच्या हंगामामध्ये माझा सराव भरपूर झालाय. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, दोन्हीही फॉर्मॅट मी गाजवत आलोय. आणि पुन्हा एकदा आलाय बॉलिंग ट्रॅकवरती स्वतःला सिद्ध करण्याकरिता. आयुष्यामध्ये शेवटपर्यंत अविनाशजी आपण स्वतःला सिद्ध करण्यातच वेळ घालवला पाहिजे, तरच लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ घालवतील. ऋषीचा पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला. सुंदर स्वरूपाचं हे क्षेत्र रक्षण राहिलेलं आहे. आमच्या मुख्य VIP डायसवर सद्यस्थितीमध्ये खूप छान पद्धतीने मान्यवर या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतात. जितू भानुशाली यांची आज खास उपस्थिती. पुढच्या आठवड्यापासून ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण मनोहर प्रीमियर लीग येते आणि मनोहर प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त प्रदर्शन मागील भरपूर वर्ष जितू भानुशाली यांनी केलेलं आहे. पुढच्या वीक मध्ये आपल्याला या मैदानामध्ये त्यांचा खेळ बघायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. ऋषी पराड गोलंदाजी मार्कवर. भारतासाठी आपण पाहिलं होतं इतिहासाच्या अगदीच चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी पानांना जर आपण उलगडून पाहिलं अविनाशजी, तर बिशन सिंग बेदी यांनी 12 षटकांमध्ये केवळ 6 धावा देण्याचा रेकॉर्ड केला होता लीडच्या मैदानामध्ये. आणि त्यापुढे जाऊन ऋषी या सर्व आठवणींना उजाळा करून देतोय. येथे ऑन साइडला फटका उत्तुंग आहे. उंचीचे 100 मार्क मिळतील, परंतु अंतराचे नाही. क्षेत्ररक्षकाने देखील चुकी केलेली आहे, झेल सोडलाय. आणि ऋषीच्या पद्धतीने
सुरेख सुरेख गोलंदाजी. आपण चर्चा करत होतो ऋषी पराडच्या नावाची. त्याने आज प्रचंड प्रभावित केलेला. अविनाशजी 1964 मध्ये आताच चेन्नई आणि तत्कालीन मद्रासच्या मैदानामध्ये बापू नाडकर्णी यांनी 131 चेंडू लागोपाठ निर्धाव हाताळण्याचा तो रेकॉर्ड केला होता. सध्या मुख्य व्यासपीठ वर अविनाश पवार यांची फिरकी सुरू आहे. यात आपण सूरजला संधी देऊयात. पुढील मॅच करिता धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 23 धावा, 2 षटकांचा खेळ परिपूर्ण. या सूरज आपण देखील प्रेक्षकांना रिझवावं. वेलकम बॅक. धन्यवाद दीपेश कंडी सरांचा आवाज नुकताच आपण ऐकलात. आई गावदेवी शिलछेत आणि त्या विपक्षात आपण पाहिला तर नारायण स्मृती या दोन संघामध्ये कडवी झुंज आणि कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि फलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर 23 धावा पाहायला मिळतात. यस बोरांड्याचा ब्रँड म्हणून आपण राहुल सुतार या गोलंदाजाला देखील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. यावेळेस गौरव जाधवच्या बॅट मधून काय टक्कन आवाज आलाय. ज्या ठिकाणी राहुल वायडा तैनात होता त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू पुल अँड सक्सेसफुल. षटकार 6. एकोणतीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आणखी हाफ ट्रॅकर बॉल लॅप केलाय. ज्या ठिकाणी अस्मित सुतार कुठली चूक करीत नाही आहे आणि गुड कॅच कॅरी फलंदाजाला बाद केलाय. गौरव जाधव बॅक टू दी पवेलियन गॉन. बघतोय स्वप्नील लहांगे का म्हणजे रोहित भोईर आपण पाहिला ना तर थोडासा थांबवला गेलाय. राहुल सुतारनं काढलेली विकेट. स्लोन डिलिव्हरी कमी वेगाचा चेंडू देखील हाताळणी केले. ज्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द रिजन मध्ये फिल्डर कुठलाही तैनात नाहीये. हलुवार पद्धतीने काही ना मात्र चेंडू सरळ निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्याच पावली स्वप्नील लहांगेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला क्लास टायमिंग. चौकार 4. गुड शॉट. तेहतीस धावा
शॉर्टम पूलचा चेंडू यावेळेस क्रॉस बारचा वापर केलाय स्वप्नील लहांगे. मिड विकेटला आपण पाहिलं तर फिल्डर देखील तैनात आहे चांगली फील्ड करत असताना. या बॉलवर एकंदरीत एक सिंगल धाव धापलकावर पाहायला मिळते. बघा 4 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 4 बॉलच्या समाप्ती एकेरीस धावफलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर 34 धावा आपण पाहू शकताय. ते सुरुवात जर का पाहिली तर खास करून केली होती गौरव जाधव आणि संजय गुवारला आपण पाहू शकता. यावेळेस बल्ले और गेंद का सही संपर्क और गेंद को भेजा सीधा स्टैंड में. संजय गुवारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला इझिली डन आणि चेंडूला पाठवलं लुक ॲट डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. इथे शेवटचा बॉल देखील पाहायला मिळेल आणि संघाची टोटल बघा 40 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेले. लोअर फुल टॉस बघा फुल टॉस दिला होता परंतु ज्यानंतर चेंडू आपण पाहिला तर पंच दर्शवतात व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या स्वरूपामध्ये देखील एक धाव धापलकावर ऍड केली जाते. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली 41 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेलाय. बघा तिसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. अजून देखील शेवटचा बॉल येणं बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवर किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. यावेळेस संजय गोवारीच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक याही वेळ चेंडूला पाठवलाय. स्टँड ऑन डिलिव्हर जा और गेंद को ढूंढ के लाव असं मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर करतोय नारायण स्मृती. तुमचे ते विशाल विशाल ना ते कोणाच्यात काय आधी दोघं पण वेलकम बॅक. बघा 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर 47 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचल्यात. बघा यावेळेस जर का आपण पाहिलं तर नारायण स्मृती संघ 47 या आकड्यावर 3 ओव्हर पर्यंत मात्र जाऊन पोहोचलाय. यावेळेस फटका फसलाय ऋषी पराड परंतु त्या ठिकाणी विशाल झेल खाली येतोय. गुड कॅच कॅरी करत असताना बघा स्वप्नील लहांगेला मात्र परतावं लागतंय. 4थ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन होते आणि फलंदाज back to the pavilion gone. बघा स्वप्नील बाद झाल्यानंतर रोहित होंडोचे देखील एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाले. आल्याच पावली यावेळेस लेग ब्रेक. बघा थोडीशी रोहितच्या चेहऱ्यावर देखील स्माइल पाहायला मिळते. काय चेंडूची हाताळणी केली.
खरं तर जेव्हा आम्ही बोपोली गावामध्ये बोपोली प्रीमियर लीग चालू होती त्या ठिकाणी ऋषी पराड बघा स्वतः आपल्या टीम करिता खूप सारी चांगली मेहनत करतो त्या परंतु स्वतःच्या मेहनतीने काय ना बाकी खेळाडूंची त्याला देखील साथ आली नाहीये तरी देखील ज्या ठिकाणी स्वतः आयकॉन खेळाडू म्हणून भूमिकेमध्ये पाहायला मिळाला स्वीच हिटचा प्रयत्न आणि यावेळेस स्वीच हिट सक्सेसफुल चेंडू सरळ निघून जातोय रोहित भोईर अर्थात होंडोच्या बॅट मधून सीमारेषा पार चौकार 4 3 बॉल आणि संघाची टोटल 51 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते बघा खास करून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जर का पाहिलं ना तर नारायण स्मृती टीम कडून आपण रोहितला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की सरळ बॅटने धावा येत नाहीयेत मग आडव्या बॅटचा देखील वापर करतोय बघा स्विच हिटचे फटके देखील त्याच्या बॅट मधून आपल्याला पुरेपूर पाहायला मिळतात कारण की चेंडूची ओळखणी केली की ऋषी पराड आपण पाहिला तर थोडासा लेग ब्रेक म्हणून गोलंदाज आहे आणि त्याचा भरपूर समाचार रोहित होंडो घेत असताना 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय 51 धावा धापलकावर लागल्यात बघा सामना क्रमांक आपण पाहिला नंतर हा आजच्या दिवसातील 6वा सामना आहे यावेळेस बघा जसा रोहित आल्यानंतर ना पहिला चेंडू दुसरा होता तो डॉट बॉल आला तिसऱ्या बॉलवर चौकार परंतु त्यानंतर चौथ्या बॉलवर सक्सेसफुल षटकार पाहायला मिळाला स्टँड ऑन डिलिव्हर 6 57 57 धावा धाबलकावर पाहायला मिळतात बघा यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना की जेव्हा सामना झाला होता 51,000 संघाविरुद्ध तेव्हा मात्र रोहित चौथ्या क्रमांकावर 6व्या क्रमांकावर आला परंतु इथे जर का रोहित पाहिल्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलाय आणि चांगली रणनीती देखील आखली गेली आल्याच पावली मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि मोठे फटके देखील बघा म्हणजे या अगोदरच्या मॅच मध्ये ना फक्त 39 धावा धापलकावर लावल्या होत्या आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं तरी देखील गोलंदाजी चांगल्या पद्धतीची राहिली होती 51,000 संघाविरुद्ध परंतु इथे देखील आपण पाहू शकाल तर आई गावदेवी सिलसेट संघाविरुद्ध प्रथम बॅटिंग करत असताना 57 धावा लावल्यात यावेळेस ऋषी पराड हे नाम तो सुनाता रोहित परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ऋषी पराडनं रोहित सारख्या खेळाडूला जसं उत्तर दिलंय टीट फॉर टॅट ईट का जवाब पत्थर से फलंदाज रोहित भोईर होंडो बॅक टू दी पवेलियन परतावा लागेल गॉन बघा करण जाधवची एंट्री मैदानाच्या आतमध्ये देखील झाले 5व्या क्रमांकावर आणि त्यानंतर बघा या खेळाडूला आल्याच पावली आपण पाहू शकता ना तर प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल ऑन साइडला चांगला फटका ज्या ठिकाणी सनी आपल्याला फिल्डिंग करण्याकरिता पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग म्हणून ज्याच्याकडे सनीकडे देखील सातत्याने पाहिलं जातं 58 धावा धापलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील बघा इथे 4 ओव्हरचा ना खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीकडे संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली 58 या आकड्यावर 3 गडी बाद झालेत तत्पर देऊयात एक आपण डीजे किशोर वाडाला
बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय अस्मित सुतार ऑन साईडला स्टेट. बघा काय झेल कॅरी केलाय यावेळेस विशालनं मात्र झेल कॅरी केलाय आणि फलंदाज जर का आपण पाहिला तर करण जाधवला परतावा लागेल. विकेटचं पतन होत आहे, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते 58 धावा धाबलकावर आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतील. अनिकेत गुवारीची एंट्री देखील मैदानाच्या आतमध्ये झाले. केव गावातून बिलॉंग करणारा हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अस्मित सुतार वाकडी बसरोली यस वेगावर स्वार करत असताना बघा नुकतीच झालेली लीग फॉर्मॅट आपण पाहिले तर 26 आणि 27 जानेवारी ज्या ठिकाणी अस्मित सुतार जवळजवळ आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावर ज्यांचा संघ होता, परंतु वाकडी वसरोली 2026 मध्ये देखील जण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलणारा यावेळेस वेगावर स्वार करत असताना थोडासा पॅडल शिफ्ट चेंडू देखील खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फलीचा देखील प्रॉपर टायमिंग झालेला पंच दर्शवतात लेग बाईज. एक सिंगल धाव धाबलकावर पाहायला मिळेल आणि एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 59 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेले. काय फलंदाज आपण पाहिलं तर संजय गुवारीला आपण पाहतोय की जो सलामीवीर करण्याकरिता आलाय तो अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा म्हणजे त्याचा पार्टनर आपण पाहिला तर गौरव जाधव बाद झाला, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील लहांगे आला होता तो देखील बाद झाला, रोहित भोईर बाद झाला, करण जाधव बाद झाला. अनिकेत गुवारी यावेळेस पावलांचा वापर केला होता. डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळलाय ज्या ठिकाणी आपण पाहू शकताय. राहुल सुतार बघा एक चांगला फिल्डर आहे, ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू. खरं तर आपण पाहिलं ना तर जितेंद्र पवार हे देखील मात्र या मॅच करिताना मोलाचे योगदान. बघा दिनेश सोगले असतील, त्यानंतर कुणाल पाटील असतील, याही वेळेस पावलांचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क दिला नाहीये. अस्मित सुतार आपल्याला क्लास दर्जाची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघा 60 धावा धाबलकावर एकंदरीत आपण पाहू शकताय. 5 षटकांचा खेळ जर एकंदरीत आपण पाहिला तर 5 बॉल. बघा शेवटचा बॉल आहे या षटकातला. बघा संजय गुवारी आणि अनिकेत गुवारी हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. थोडासा कानमंत्र देखील दिलाय. यावेळेस अंड्रम कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पुल केलाय ज्या ठिकाणी राहुल सुतार इथे पहा डबल माइनचा वापर केलाय. त्यानंतर कारण की बॅकअप करता खेळाडू नव्हता, कारण की हा चेंडू मी तर म्हणेन की राहुल वायडाचा होता ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राहुल सुतार पोचला आणि त्यानंतर बॅकअप आल्याने चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा पलीकडे. आलाय नशिबाचा एक चौकार आणि 5 षटक देखील संपल्यात आणि 5 षटकांच्या समाप्तीकडे संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली 64 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. देऊयात का आपण डीजेला संधी. राहुल वायडा जबाबदारीने जिम्मेदारी ज्याच्या खांद्यावर मात्र दिली गेली. पहिलाच बॉल ज्या ठिकाणी फिल्डर डबल माइनचा वापर करत असताना याही वेळेस चेंडू सरळ निघून जातोय. राहुल सुतारला टाटा ओके बाय बाय करत सीमारेषा पार. चौकार 4 गुड. 68 धावा धाबलकावर आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतील. यावेळेस फटका फसलाय. 2 फिल्डर ज्या ठिकाणी कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच कॅरी करत असताना राहुल सुतार आणि अनिकेत. फलंदाज जर आपण पाहिला तर संजय गुवारी बॅक टू द पविलियन गॉन.
बघा या अगोदर सामना आपण पाहिला तर 1,000 संघाविरुद्ध खेळला होता आणि प्रशांत दादा आम्हाला म्हणत होते की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मी आलो होतो ना तेव्हा षटकं संपत आली होती. म्हणजे मला 3 किंवा 4 बॉल जरी भेटले असते ना मी एखादा तरी षटका ठोकला असता. यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये इथे रिव्ह्यू घेतला जातोय. कारण की प्रशांत गुवारीना फक्त बॉलला पाहत होते की तोपर्यंत मी पोहोचेल. स्वतःवर विश्वास मात्र ठेवला होता. चला थर्ड अंपायर देखील आपल्याला पाहायला मिळतील. इथे रिव्ह्यू पंचांचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बघा पंच पोचले नाहीये तरी देखील साहिल पाटील आम्हाला दर्शवतात विकेट आहे. म्हणजे इथे प्रशांत दादा आल्याच पावली त्यालाही देखील परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. त्यालाही देखील आपण पाहू शकता जवळ सचिन टोकरे यावेळेस 8व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. यावेळेस थोडासा लेग ब्रेकचा वापर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राहुल वायडा एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे ज्याच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकता तर सातत्याने स्माइल देखील आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. यावेळेस वे फ्रॉम द बॉडी. बघा लेग कटर आणि ऑफ कटर जर का आपण पाहिलं तर त्याकरिता स्पेशालिटी शेवटचा बॉल आहे. 5 बॉल शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला स्मॅच केलाय आणि वा काय कलात्मकतेचा फटका पाहायला मिळतो. अनिकेत गुवारीच्या बॅट मधून स्टँड ऑन डिलिव्हर षटकार आलाय आणि संघाची टोटल आपण पहिली 74 विजयाकरिता 75 टू विन. चला बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला 7वा सामना तुमच्या आमच्या प्रेक्षक राजांच्या भेटीला देखील येतोय. 1,000 आणि त्या विपक्षात
एकविरा पोले टीमला देखील आपण पाहणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये. चला आदरणीय सन्माननीय सुनील गिराणे सरांना विनंती असेल आपण आपल्या शुभोसे टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. चला 81,000 टीमचा कॅप्टन आणि आई एकविरा पोले टीमचा कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. बघा तत्पर सर्व प्रेक्षक राजांची लक्ष या मॅच वर मात्र केंद्रित पाहायला मिळतील. कारण की प्रथम बॅटिंग करत असताना नारायण स्मृती या टीमनं धाव फलकावर धावा लावल्या 74 आणि 75 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. चला स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला देखील होते सुरुवात. बघा दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. पराग धानवा अस्मित सुतार हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना त्या विपक्षामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर गौरव जाधवला देखील आपण पाहू शकताय. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरनं चेंडूला पुल केलाय. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळत होता डबल बाईनचा वापर करत असताना बघा टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकताय तर सुनील गिराणे साहेब यांच्या शुभोसे देखील टॉस केला जात आहे. एका बाजूने 81,000 टीम आहे तर एका बाजूने आपण पाहू शकताय आई एकविरा पोले टीम. या दोन संघादरम्यान कॉइन स्पिन केला जातोय. बघा आई एकविरा पोले टीम प्रथम मात्र टॉस जिंकलाय. आणि यावेळेस जर का पाहू शकाल तर वे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर हा चेंडू देखील आपण पाहू शकता ऑप्टमच्या बाहेर चेंडू हाताळली गेली. तेच गौरव जाधवला देखील आपण पाहू शकता. यस पंच दर्शवत आहेत की बॅट बॉल आलाय. बॅट बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव. यावेळेस ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला स्मॅच केलाय. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो चांगली फिल्डिंग याही वेळेस करत असताना आणि या बॉलवर दोन धावा धावफलकावर देखील पूर्ण पार होत असताना दोन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावफलकावर धावा एकंदरीत आपण पाहू शकतो 5. ऑन साइडला चांगला फटका. बघा बॉलला फक्त ना जंटल पुश केलं गेलं होतं ऑन द राईट. ज्या ठिकाणी खूप सुंदर फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 6 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. बघा संजय गुवारीचा आपण विचार केला तर ज्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. अनुभव मात्र पणाला लावला जाईल का? कारण की गौरव जाधवला आपण पाहिलं यंग किंवा टॅलेंट आहे त्या गोलंदाजाला जास्तीत जास्त आपण पाहिलं तर एक कॉन्फिडन्स म्हणून दिलं जात आहे. अस्मित सुतारच्या बॅट मधून क्लास आपल्याला टायमिंग पाहायला मिळाला. सर्व क्लासिक स्ट्रोक अस्मित सुतारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल येते. एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल बघा 4 बॉलचा खेळ झालाय आणि 7 धावा धाव फलकावर आपल्याला देखील पाहायला मिळतील. बघा इथे सिंगल आणि डबल धावा जास्तीत जास्त घेतल्या जात आहेत कारण की 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. यस कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. या सिच्युएशन मध्ये चेंडूने फलीचा मात्र संपर्क होऊ दिला नाही. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपर संजय गुवारीच्या हातामध्ये
डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बघा प्रशांत गुवारी देखील मैदानाच्या आतमध्ये गौरव जाधवला काहीसं कानमंत्र देत असताना आपल्याला देखील पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे ज्यावेळेस वी फॅक्टर डाऊन द हेड क्लास टायमिंग. जरी की मैदानाच्या आतमध्ये ईशान किशन कॉफी बुक स्टाईलला चेंडू स्टेट डाईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सरळ बॅट अँड बॉटमचा वापर केला आहे आणि पराग धानबाच्या बॅटमधून आपल्याला शेवटच्या बॉलवर षटकार 6 धाबा आणि या षटकाराच्या बढतीनं संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली पहिलं षटक संपलं आणि 13 धाबा. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता आई गावदेवी सिलचर संघ देखील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू संभारी डिलिव्हरी चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क दिला नाही. या चेंडू सरळ आपण पाहिला तर संजय गुवारी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट डिलिव्हरीची सांगता देखील होते. रोहित भोईर हे नाव नाहीये खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये ब्रँड म्हणून त्याला देखील आपण पाहू शकताय. ज्यावेळेस सूर्यकुमार यादवची आठवण करून देत लॉक स्वीप चेंडू करण्याचा प्रयत्न होता बघा डायरेक्ट हिटर झालाय. प्रशांत गुवारीला देखील आपण पाहू शकता मिड ऑफ मध्ये तैनात आहे. ते देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली फील्ड यावेळेस करत असताना पंचदर्शकात लेग बाईज एक सिंगल धाव धापलकावर देखील आपल्याला पाहायला मिळते. बघा एक धाव आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. बघा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्यानंतर नुकताच फटका खेळला गेला होता की सूर्यकुमार यादव आणि तोच आकडा देखील आपल्याला पाहायला मिळतो. 14 सप्टेंबर 1990 रोजी खऱ्या अर्थानं सूर्यकुमार यादव खेळाडूचा देखील जन्म झालाय आणि त्याच कॉपी बुकनं अस्मित सुतारनं देखील चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता 360 डिग्री. खरं तर वयाच्या 30व्या वर्षी सूर्यकुमार यादव या खेळाडूचा जन्म झाला होता, डेब्यू झाला होता आणि त्याच्या समोर जोफ्रा आर्चर सारखा गोलंदाज होता आणि पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता. परंतु इथे पहा दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन होत आहे, तिसऱ्या बॉलवर विकेट होत आहे, फलंदाज बाद होत आहे आणि गुड कॅच कॅरी केलाय. राहुल सुतार मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना बघा पराग धानवाला मात्र परतावा लागलाय. गुड कॅच कॅरी केलाय सचिन टोकरे. 3 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. या संघामध्ये जर का आपण विचार केला तर अजून देखील बरेच दिग्गज खेळाडूंचा भरणा देखील केलाय. इंदाच्या हंगामामध्ये अजून देखील आपण पाहिलं तर ऋषी फराड सारखा खेळाडू आणि त्यानंतर राहुल धानवा सारखा खेळाडू देखील त्यांच्या भात्यामध्ये अजून देखील आहे. राहुल सुतार आलाय त्यावेळेस आल्यास पब्लिक चांगला फटका देखील मैदानाच्या आतमध्ये सचवला जातोय. गौरव जाधवला आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फिल्डर ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. बघा गौरव जाधवचा विचार केला ना तर खरं तर ओपनिंग आणि त्यानंतर पहिलं षटक आणि त्यानंतर प्रमुख लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग करण्याकरिता जाणला जातोय. किस 2 धावा धापलकावर देखील ऍड केल्या. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली 16 या आकड्यावर मात्र जाऊन पोचले गेले. यावेळेस लोअर फुल टॉस बघा खरं तर मैदानाच्या आतमध्ये देखील रोहित भोईर काय गोलंदाजाची अदा पेशकश करत असताना डॉट डिलिव्हरीची संख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 5 बॉलच्या समाप्ती एकेरी फलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिल्या तर 16 धाबा पाहायला मिळतील. जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर रोहित भोईरला आपण पाहतोय
की 8 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत आपण पाहिली ज्यांची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार ठरणारा उत्कृष्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स दुकटन प्रीमियर लीग आपण पाहिली ज्यांना अक्षरशः गाजवली होती. यावेळेस क्लाउड अपील केले आहे बघा. ICC कडे आपण पाहिलं तर 43 नियम आहेत आणि त्या 43 नियमांमध्ये आपण पाहिलं तर 27 क्रमांकाची वापर केली होती. गोलंदाजानं हा देखील चेंडू आपण पाहू शकताय तर एक सिंगल धाव धापलकावर आपल्याला पाहायला मिळेल. एक धावेच्या बढतीनं संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली 17 या आकड्यावर आहे. 17 धावा, लॉस ऑफ 1 विकेट आणि देऊयात एक आपण डी यानंतर देखील आपल्याला एक शेवटचा मुकाबला म्हणून पाहायला मिळेल. पुन्हा गौरव येतोय बॉलिंग ट्रॅकवर बघा. 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धापलकावर फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतील. बघा राहुल सुतार फक्त म्हणून चालणार नाहीये बघा. दोन्ही टीमचा विचार केला तर चर्चा 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 म्हणून चालू आहे आणि राहुल सुतारनं पहिल्या बॉलवर इथे केलंय स्वागत. परंतु ज्या ठिकाणी 2 फिल्डर बघा म्हणत असतील कॅच तेरी है मेरी है परंतु गेंद तो दोनों के बीच में गिरी है. या बॉलवर एकंदरीत आपण पहिल्या 2 धावा बघा. राहुल सुतार सारख्या खेळाडूचा तुम्ही जीवनदान त्या खेळाडूचा झेल सोडताय बघा. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते. पकडो कॅच और जीतो मॅच. 2 धावा धापलकावर ऍड केल्या गेल्या. संघाची टोटल 19 या आकड्यावर आपल्याला देखील पाहायला मिळते. गोलंदाज जर आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मात्र सुरुवात करत असताना गौरव जाधव. यावेळेस ऑन साइडला प्रशांत गुवारी जजमेंट घेत असताना याही वेळेस बघा करण जाधव आणि प्रशांत गुवारी म्हणत असतील याही वेळेस बघा जेच केलं होतं. कारण की ज्या ठिकाणी एका बाजूने आपण पाहिलं तर प्रशांत गुवारी पोचला त्यानंतर करण जाधव पोचला परंतु याही वेळेस नो मॅकिंग कॉल आला बघा. जर का दोन्ही फिल्डरना कॉल केला असता ना मग झेल सहजपणे झाला असता. जवळ आपण पाहिलं तर राहुल सुतारचे 2 झेल तुम्ही धरतीला दान केले आहेत आणि 2 झेल सुटल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली. यावेळेस बघा राहुल सुतार मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना प्रशांत गुवारी करण जाधव का झेल माझा सोडलाय आणि त्या प्रतिस्पर्धेला उत्तर देत असताना ठोकलाय षटकार 6. मिळते. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्मॅच केला. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो वेगावर स्वार करत असताना बघा एक सिंगल आणखीन धाव धापलकावर आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल 28 या आकड्यावर मात्र पाहायला मिळते. बघा येणारे चेंडू आहेत 20 आणि 47 धावांची गरज देखील बिजाकरिता आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी सिलसेट टीमला बघा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अस्मित सुतार राहुल सुतार यासारखे खेळाडू आहेत तत्पर धावा होऊ शकतील. ऑन साइडला क्लास छोटा पॅक ओ हो छोटा पॅक बडा धमाका गुड कॅच कॅरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये करण जाधवना काय ग्रेट कॅच कॅरी केलाय. सुपर झेल
आणि फलंदाज झालाय फेल. वेलकम बॅक. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर धाबा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचल्या गेल्यात 28 या आकड्यावर. बघा ऋषी फरारची एंट्री देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. 28 धावा धाव फलकावर आहेत. आल्यास पावली मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू आणि फलीचं प्रॉपर देखील टायमिंग करून दिलं नाही. एक तर आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस नो हा ना. या दोन गोष्टींचा वेळाने वापर करत असताना बघा इथे मैदानाच्या आतमध्ये एकाच ओव्हर मध्ये आपण पाहिल्या तर गौरव जाधव काय गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. जो ऋषी फरार ज्या पावलांवर पाऊल टाकून आला होता त्याच पावलांवर मात्र रिटर्न तिकीट. फलंदाज बाद होते. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्ती 29 धावा फलकावर आहेत. तर देऊयात एक आपण डीजे जॉकीला छोटीशी संधी आणि येऊयात मैदानाच्या आतमध्ये. बघा 18 बॉल आणि विजयाकरिता 46 धावांची गरज. अनिकेत गुवारी बॉलिंग ट्रॅक वर येतोय. बघा न्यू बॅटर आपण पाहिलं तर राहुल वायडा किस मॅन फ्रॉम औंढाणी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू हा देखील आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू दर्जेदार खेळाडू आहे. पहिलाच बॉल यावेळेस अतिशय भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी केली जाते. अनिकेत गुवारीला देखील आपण पाहू शकताय. केव गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. बाप आणि बेटाची जोडी एकाच टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर संजय गुवारी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिलं तर अनिकेत गुवारी गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल बघा 4थ्या षटकाच्या सुरुवातीलाच पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरीची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. लोअर फुल टॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. करण जाधव बघा चांगला फिल्डर म्हणून करण जाधवला देखील आपण सातत्याने पाहतोय. बघा नुकताच झेल आपण पाहिला ना तर काय झेल कॅरी केलाय. खरं तर रिंकू सिंग कॉपी बुक आहे. करण जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पैक बड़ा धमाका. हाइट कम है पर लेकिन फाइट बहुत ज्यादा है उनके पास. एक सिंगल आली. एक सिंगल आल्यानंतर सिंगाची टोटल 30 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले आहे. यावेळेस मनगटाचा वापर केला होता आणि संजय गुवारीला झेल कॅरी करण्याची संधी होती. झेल झालाय ड्रॉप. बघा राहुल सुतार सारख्या खेळाडूला तुम्ही पाहिले ना तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये 2 झेल सोडले गेलेत आणि 2 झेल सोडल्यानंतर बघा राहुल सुतारला ही सुवर्ण संधी लाभल्या. अफगाणिस्तान संघाविरुद्ध आपण पाहिलं ना तर मॅक्सवेलला 3 जीवनदान दिले होते
आणि 3 जीवनदान दिल्यानंतर मॅक्सवेलने काय इनिंग खेळली होती, मॅच विनिंग. राहुल सुतार यावेळेस मनगटाचा वापर करत असताना मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता, ज्या ठिकाणी प्रशांत गुवारी आपल्याला पाहायला मिळतात. की आणखीन आपण पाहिलं ना, ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा देखील धावफलकावर मात्र ऍड केल्या जातील आणि संघाची टोटल एकंदरीत आपण पाहू शकताय तर धावफलकावर 32 धावा लागल्या आहेत. बघा अनिकेतनं आतापर्यंत 4 बॉलचा खेळ हाताला गेला, मोठ्या फटक्यांपासून वाचलाय. शॉर्ट अंबुलचा बॉल यावेळेस बघा टप्पापर्यंत चेंडू थोडासा फसवा देखील आपल्याला पाहायला मिळतो, परंतु हे स्वप्नील लहांगेला माहिती आहे कुठल्या पोझिशन मध्ये चेंडू वळणार, कुठे चेंडू मात्र गती प्राप्त करतो हे देखील स्वप्नील लहांगेला माहिती आहे. एकच सिंगल आली, एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहू शकताय जाऊन पोचले गेलाय 33 या आकड्यावर. बघा एका दुक्का से तो काम नहीं चलने वाला है. राहुल वायडा आणि त्यानंतर राहुल सुतार मैदानाच्या आतमध्ये. बघा एकाच नावाचे 2 खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळालेत. 33 धावा धावफलकावर जाऊन पोचल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ जरूर मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस. करण जाधव आजच्या दिवसात मात्र पिछा सोडणार नाहीये, परंतु मी देखील झेल सोडणार नाही असा दर्शवत असताना दुसरा कॅच कॅरी करत असताना नारायण स्मृती गुड कॅच करण जाधवने मात्र कॅरी केला. आणि यावेळेस राहुल वायडा बॅक टू दी पविलियन परतावा लागेल. आणखीन एक बसलाय धक्का. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीखेरीज धाव फलकावर धावा आहेत 33. तत्पर देऊयात का आपण डीजेला छोटीशी संधी. तुम्हाला धावा बनवायच्या. बघा पहिला सामना देखील नारायण स्मृती संघ विजय झाला असता, परंतु ज्या ठिकाणी 6 बॉल मध्ये 16 धावा टोकण्याचा विक्रम देखील आपण पाहिला तर विशाल तुंबडा च्या नावाने मात्र च्या दिवसामध्ये छाप सोडली होती. एक चांगली ग्रेट बॅटिंग केली गेली होती. बघा ते शेवटचं षटकच थोडंसं महागडं ठरलं होतं सचिन टोकरेचं. चला थोडासा सामना देखील स्पीडअप करा. बघा 4 वाजून आपण पाहिले तर 21 मिनिटे झाल्यात. यानंतर देखील आपल्याला एक सामना पाहायला मिळेल. 21,000 आणि त्या विपक्षात आपण पाहणार आहोत आई एकविरा पोले टीम. चला खऱ्या अर्थानं टॉस जर का आपण पाहिला तर आई एकविरा पोले टीमने जिंकलाय. निर्णय मात्र डिसिजन पेंडिंग वर आहे, निर्णय मात्र कलवायचा आहे. बारा चेंडू आणि 42 धाब्यांची गरज आहे. रोहित भुईर होंडो येथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर धावा रोखण्याकरिता आलाय, कारण की मैदानाच्या आतमध्ये राहुल सुतार सारखा खेळाडू अजून देखील आहे. पहिलाच बॉल ब्लॉक मध्ये चेंडू टार्गेट केला गेला होता, त्याला देखील चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल येते, एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर जाऊन पुचले गेले 34 या आकड्यावर. बघा एक्का दुक्का से कुछ नहीं होने वाला है, क्योंकि मंजिल तो बहुत दूर है, चलना नहीं दौड़ना ही पड़ेगा. या सनीकरिता काय चेंडू क्वालिटीचा हाताला आहे आणि चेंडू सरळ आपण पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट डिलिव्हरीची देखील सांगता होते, कारण की 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. फलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिला तर 34 आकडा इथे स्टॉप झालाय. वाईड यॉर्कर. बघा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर साऊथ आफ्रिका आणि इंडियाचा सामना चालू होता आणि जिंकण्याची प्रतिशत फक्त 3% होती आणि ज्या ठिकाणी जिंकण्याची प्रतिशत 3% होती. खरं तर क्लासेन डगआउट मधून स्ट्रेट ऑन आला होता, मोठे फटके देखील त्याच्या बॅट मधून आले होते, परंतु ज्या ठिकाणी याच प्रकारे वाईड यॉर्कर चेंडू हार्दिक पांड्यानं हाताळले गेलाय आणि तोच सामना
मात्र जिंकवला होता. ऑन साइडला यावेळेस पाहू शकताय करण जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फिल्डर म्हणून आपल्याला करण जाधव देखील पाहायला मिळतोय. बघा एक सिंगल येते, एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल खरं तर बघा 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि फक्त 35 धावा आहेत. अजून देखील या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस राहुल सुतारच्या बॅट मधून सर्वाधिक लांब लचक षटकार आणि 6 धाब्यांचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 6 धाब्याच्या बढतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावर 41. बघा विजयाकरिता अजून देखील येणारे बॉल असतील 7 आणि 34 धाब्यांचं लक्ष आहे. बघा या बॉलवर मात्र डिपेंड असेल की शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये किती धाबा विजयाकरिता असतील. राहुल सुतार ऑन साइडला स्ट्रेट डाऊचा फटका पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी आपल्याला करण जाधव आणि गौरव जाधवच्या 2 खेळाडूंमध्ये इंटू द गॅप पाहिला आहे आणि राहुल सुतारच्या बॅट मधून चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, गुड शॉट, 4. बघा येणारे चेंडू असतील 6 आणि धाबा बनवायच्या तिथे 30 धाबा. बघा खरं तर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सचिन टोकरे येत असताना बघा म्हणजे सचिन टोकरेनं ना इथे मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलमध्ये 16 धाबा दिल्या होत्या. परंतु त्यानंतर बघा सचिनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं की जेव्हा दुर्वेश संघ दौऱ्याकरिता पोहोचे ना तेव्हा सचिन टोकरेनं 6 बॉलमध्ये 10, 6 बॉलमध्ये 7, 8 धाबा कित्येक वेळा रोखल्या होत्या. परंतु आजच्या दिवसामध्ये ना सचिन टोकरेचं खरं तर मूड नाहीये. बॅटिंग करण्याकरिता देखील सचिन टोकरे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग देखील चांगल्या पद्धतीची ज्याच्याकडे मोठे फटके देखील आहेत. परंतु आजच्या दिवसामध्ये ना सचिन टोकरेचा मूड नाहीये. येणारे बॉल असतील 6 बॉल आणि विजयाकरिता 30 धाब्यांची गरज आहे. बघा सनी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल करण जाधव आहे. परंतु इथे सनी बॅट मधून बघा सचिन टोकरेवर मात्र चढवला हल्ला बोल चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. स्टँड ऑन डिलिव्हर, षटकार, 6. बघा षटकार आल्यानंतर संघाची टोटल आपण एकंदरीत पाहिली तर 51 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेले आहे. 5 बॉल आणि 24 धाबा. यावेळेस आणखीन शॉट अंपोल. परंतु ज्या ठिकाणी निवडलं होतं फिल्डरला त्यालाही बीट करत चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. सनीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 बॉल आणि 2 षटकार पाहायला मिळाले. वा रे वा सनी, क्या बात है. आणि संघाची टोटल मात्र नेऊन पोहोचले गेले 57 या आकड्यावर. येणारे 4 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. सचिन टोकरेवर इथे पुन्हा टाकलाय प्रेशर. चार बॉल आणि 14 धावा 18 धावांची गरज आहे. 4-18 असं समीकरण. बघा सनीला देखील आपण पाहिलं तर 2 बॉल आणि 2 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने देखील आजच्या दिवसामध्ये केलाय. यावेळेस पाहू शकाल काय चेंडूच्या हाताळली गेली. वा. बघा इथे हुंडूला आपण पाहिलं तर क्लोज कीपर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरीची सांगता होत असताना बघा वाईट करिता इथे देखील रिव्ह्यू घेतलाय. बघा वाईट करिता आपण पाहिला तर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. डिसिजन इज पेंडिंग.
येस इथे व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईट बॉल आल्यानंतर धाव फलकावर आणखीन एक धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. येस 58 धाबा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. बघा 4 चेंडू आणि 17 धाबा. अजून देखील सामना रफ अँड टफ परिस्थितीमध्ये आहे. यावेळेस सनीच्या बॅट मधून ऑन साइडला पुल अँड सक्सेसफुल. सनीच्या बॅट मधून याही वेळेस लास्ट टायमिंग आणि चेंडू सरळ निघून जातो. या षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 3 षटकार टोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर मात्र केला जात आहे. आणि संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिले तर धाव फलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचले गेल्या तर 64 धाबा. या साधने सन्माननीय सुनील गिराणे साहेब यांच्याकडून सनी करिता 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र आलेला आहे. बघा 3 चेंडू आणि 11 धावा. खरं तर विराट कोहलीनं 3-13चा आकडा पार केला होता, परंतु इथे सनीला मैदानाच्या आतमध्ये 3 आणि 11 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल 11 धावा. त्यावेळेस थोडासा स्लॉक केलाय. ज्या ठिकाणी फलंदाजाला परतावा लागेल इथे पहा सनी बॅक टू द पविलियन आल्यास पावली. बघा सनीला काय कामगिरी केली गेली होती. त्यानंतर विकेट डाऊन होते. फलंदाज देखील आपण पाहिला तर बाद होते. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. विकेट डाऊन. देऊयात आपण डीजे जॉकीला संधी आणि ऐकूयात एक वेलकम बॅक. बघा संदीप भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर का सामना जिंकवला तर कल्पेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज असेल. बघा 2 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल 11 धावा. 2 बॉल 11 धावा. बघा जर का 2 धावा बघा 2 षटकार आले ना तर जितेंद्र पवार यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळेल. आल्यास पावली चेंडूला टॅप केलाय. एक तर धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. ओ माय गॉड. इथे पहा गौरव जाधवला हुलकावणी दिले आणि चेंडू सरळ निघून जातो. सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. बघा खरं तर आजच्या दिवसामध्ये नारायण स्मृती टीमचे ना मला तर वाटतं बॅड चालू आहेत. जेव्हा जेव्हा सामना मैदानाच्या आतमध्ये बघा लो स्कोरिंग मॅच असो हाय स्कोरिंग मॅच असो फक्त गौरव जाधवला ना हा चेंडू स्टॉप करायचा होता. म्हणतात ना अतिघाई गौरव जाधव संकटात नाही. आणि ज्या ठिकाणी गौरव जाधवनं अतिघाई म्हणून केले आणि त्यानंतर मास देखील संकटात गेले. बघा यावेळेस संघाची टोटल आपण एकंदरीत पाहिली ना बघा संदीप भोईर षटकार आला ना तर तेजस सुतार यांच्याकडून 500 रुपये आणि कल्पेश भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये. बघा षटकार आला तर सामना बरोबरीचा होईल. ऑन साइडला ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय बघा अमीर आहे. कालच्या दिवसामध्ये ना याच मैदानावर 6 धावा पळून काढल्या होत्या. बघा इथे 2 धावा धावफलकावर आणखीन आपल्याला पाहायला मिळाल्या. जवळ जवळ आपण पाहू शकताय तर धावफलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्या 70 धावांपर्यंत धावफलकावर धावा लागल्या गेल्या होत्या. त्यानंतर 4 धावेनं हा सामना मात्र विजयी ठरलाय. नारायण स्मृती संघ अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये चांगली